सर्वांना जय श्रीराम. सुनील ज्योतिष सेवेमध्ये आपलं स्वागत आहे. नुकताच मला बऱ्याच जणांनी एक प्रश्न केला होता, त्या शंकेविषयी समाधान करण्यासाठी हा व्हिडिओ करतो. तो शास्त्रार्थातून निर्णय तुम्हाला उपयोगाला पडावा. सर्वप्रथम 15 ऑगस्ट 2026च्या खूप खूप शुभेच्छा. श्रावण मास आरंभ झालेला पवित्र अशा श्रावण मासाच्याही खूप खूप शुभेच्छा. गणपती उत्सवामध्ये, पार्थिव महोत्सवामध्ये, गणपती उत्सवातला जो कालावधी गणपती बसवण्यापासून विसर्जनापर्यंतचा प्रत्येकाचा भिन्न भिन्न असतो. कोणाचा 3 दिवस, कोणाचा 5 दिवस, कोणाचा 7 दिवस, कोणाचा गौरींबरोबर, कोणाचा 10 दिवस. तो बदलता येतो का? तर गणपती बसवण्याची जी परंपरा आहे ती बाप्पाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठेपासून ठराविक दिवसांची तुमच्याकडे परंपरा आहे. त्यात चुकूनही बदल करू नका. मूळची परंपरा चालू ठेवा. 10 दिवस, 7 दिवस जे वेगवेगळे दिवसाचा गणपती बसवण्याची प्रथा आहे त्या अशाच परंपरेने चालू आलेल्या आहेत. मूळचा गणपती महोत्सव चतुर्थीला प्राणप्रतिष्ठा करून खरं तर सायंप्रहरामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे विसर्जन करण्याचाच आहे. 1 दिवसाचा, 1.5 दिवसाचा गणपती आहे. पण अनुषंगिक 200-400 वर्षामध्ये गौरींबरोबर ठेवूयात किंवा 2 दिवसांनी करूयात किंवा अनंताच्या व्रतापर्यंत करूयात, अशा ओघाने परंपरा पडलेल्या आहेत. चुकून तुमच्या घरात काही दुर्घटना घडली आणि तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन करावी लागली तर त्याच्या पुढच्या वर्षापासून तो जेवढा दिवसांचा झाला असेल या गोष्टींमुळं, तर ती प्रथा तुम्हाला पुढं कंटिन्यू करता येते. हे फक्त लक्षात ठेवा. आपण याच्यामध्ये बदल काही करू नयेत किंवा गौरींचे मुखवटे बदलणे किंवा गौरी म्हणजे आपण जे गौरी स्टँडवरती बसवतो तर हात वेगळे आणू का, मुखवटे वेगळे आणू का, तर शक्यतो यात परंपरेत बदल करू नये. अनुषंगिक काही बदल घडला तर नक्की तो करावा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कुळधर्मानुसार किंवा कुटुंबासाठी ज्या गौरी आहेत ते तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत नक्की हस्तांतरित कराव्यात. मग तुमच्या मुलाला बसवायला लागल्या म्हणून तुम्ही बसवणं थांबवलं पाहिजे तर ते चालू शकेल. परंतु तो बसवत नाही आणि तुम्ही मधनं थांबवणं जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत गौरी गणपती सण उत्सव हा पूर्ण करा. म्हणजे हा शक्यतो टाळू नका. हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारला जाण्यासाठी मी हे उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. धन्यवाद. सुनील ज्योतिष सेवेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. जय श्रीराम, जय हिंद.